नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण 120 प्लस रूल्स कव्हर करणार आहोत. आजचे नियम आपले नियम क्रमांक 76 पासून सुरू होतील तर नियम क्रमांक 100 पर्यंतची सर्व नियम आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या एस-के एज्युकेशन या ॲपवर आपले जे 2 कोर्सेस आहेत त्यावर ऑफर दिलेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त सरळ सेवा कोर्स तुम्हाला ऑफरमध्ये 499 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध राहील. आणि तसेच आपला इंग्रजीचा जो कोर्स आहे TCS, IBPS, MPSC पॅटर्ननुसार हाही तुम्हाला ₹499 ऑफरमध्ये अवेलेबल राहील आणि याही कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. तर या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर एस-के एज्युकेशन ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि 2 दिवस ही ऑफर तुमच्यासाठी उपलब्ध असेल. आता बघा रूल नंबर 76. रूल नंबर 76 असा आहे, की ज्या निर्जीव वस्तू असतात, त्या निर्जीव वस्तूंना कधीच पॉझेसिव्ह नाउन म्हणून घेतलं जात नाही. ज्या निर्जीव वस्तू असतात त्यांना ॲपॉस्ट्रॉफी किंवा ॲपॉस्ट्रॉफी एस कधीच जोडला जात नाही. तसं जर असेल तर ते चुकीचं असेल. अशा कोणकोणत्या निर्जीव वस्तू आहेत, की जनरली त्यांच्यासोबत आपण ॲपॉस्ट्रॉफी किंवा ॲपॉस्ट्रॉफी एसचा वापर करत नाही. तर त्यापैकी टेबल आहे, चेअर आहे, बुक आहे, कबर्ड आहे. यांना जर तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे हा जो ऑक्सफर्ड कॉमा आहे, ॲपॉस्ट्रॉफी किंवा ॲपॉस्ट्रॉफी एस हे दोन्ही जर तुम्ही दिलं, तर हे दोन्ही काय होणार आहे मित्रांनो? चुकीचं होणार आहे. बघा टेबलला तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी एस जोडू शकत नाही. चेअरला पण ॲपॉस्ट्रॉफी एस जोडू शकत नाही. बुकला पण ॲपॉस्ट्रॉफी एस जोडू शकत नाही. कबर्डला पण ॲपॉस्ट्रॉफी एस जोडू शकत नाही. ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यासोबत जनरली आपण ॲपॉस्ट्रॉफी एसचा वापर करत नाही. बघा सेंटेन्सेसमध्ये म्हटलेलं आहे द टेबल्स लेग इज ब्रोकन. द टेबल्स लेग म्हणजे काय? टेबलचा जो पाय आहे इज ब्रोकन म्हणजे तुटलेला आहे. टेबलचा पाय तुटलेला आहे याचा अर्थ या ठिकाणी आपण टेबलला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडलेला आहे. परंतु आपल्याला टेबलला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडता येत नाही. त्यामुळे टेबल्स लेग तर म्हणता येणार नाही. परंतु जर आपल्याला असं म्हणायचंच आहे, की टेबलचा पाय तुटलेला आहे, तर मग आपण हे सेंटेन्स कसं म्हणणार मित्रांनो? आपण म्हणणार द लेग ऑफ टेबल. आपल्याला काय म्हणावं लागेल? द लेग ऑफ टेबल इज ब्रोकन. द लेग ऑफ टेबल इज ब्रोकन असं जेव्हा आपण म्हणणार, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. बाकी हे सेंटेन्स कसं आहे? चुकीचं आहे. अगदी त्याचप्रमाणे चेअर्स लेग इज नॉट ब्रोकन. तर चेअर्स हे पण चुकीचं आहे आणि लेग पण चुकीचं आहे. द लेग ऑफ चेअर इज नॉट ब्रोकन असं आपलं सेंटेन्स बरोबर राहील. द बुक्स कबर्ड इज टॉर्न. पुस्तकाचं जे कबर आहे ते फाटलेलं आहे. सो बुकला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडता येणार नाही. त्यामुळे बुक्स आणि कबर असं आपल्याला घेता येणार नाही. द कव्हर ऑफ बुक म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? दिस कव्हर ऑफ बुक इज टॉर्न. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल? बरोबर. हे सेंटेन्स कसं आहे? चुकीचं. लिहिलेलं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. आता हा पॉइंट आपल्याला कळाला असेल. यावर आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न एरर डिटेक्शन किंवा फिल इन द ब्लँक म्हणून विचारले जातात किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून MPSC, TCS, IBPS तिन्ही पॅटर्नच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर तुम्हाला हा नियम माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया रूल नंबर 77. फक्त आपल्या सेंटेन्समध्ये फक्त एक्झेक्टिव्ह आहे. सेंटेन्समध्ये फक्त विशेषण दिलेलं आहे. विशेषणासोबत कोणतंच नाउन दिलेलं नाहीये. विशेषण दिलेलं आहे, एक्झेक्टिव्ह दिलेलं आहे. एक्झेक्टिव्ह सोबत कुठलंही नाउन दिलेलं नाहीये. तर मग त्या एक्झेक्टिव्हच्या आधी जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन यूज केलेलं असेल, तर ते काय होईल मित्रांनो? चुकीचं होईल. सेंटेन्स बघा. ऑल एम्प्लॉईज म्हणजे सर्वचे सर्व कर्मचारी सेड दॅट म्हणाले होते, की रोहित वॉज ॲन ऑनेस्ट. आता हा ऑनेस्ट काय मित्रांनो? ऑनेस्ट आहे या ठिकाणी एक्झेक्टिव्ह. या एक्झेक्टिव्ह नंतर इथे आपला जो नाउन आहे, तो नाउन कसा आहे? मिसिंग आहे. म्हणजे इथे पुढे काय आहे? नाउन नाही आणि जर नाउन मिसिंग असेल, तर अशा परिस्थितीत हा जो आर्टिकल या ठिकाणी घेतलेला आहे, हा काय होईल? चुकीचा होईल. फक्त रोहित वॉज ऑनेस्ट असं सेंटेन्स आपलं होईल आणि तेच सेंटेन्स आपलं बरोबर होईल. म्हणजे या सेंटेन्समध्ये ॲन जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे. तो का चुकीचा आहे? कारण फक्त आणि फक्त एक्झेक्टिव्ह असेल सेंटेन्समध्ये, तर मग आपण आर्टिकल वापरत नाही. शी आस्क्ड इफ मोहित वॉज अ ब्रिलियंट. आता ब्रिलियंट बघा, ब्रिलियंट काय आहे? एक्झेक्टिव्ह. एक्झेक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो? एक विशेषण आणि याच्यानंतर आपल्याला एक नाउन पाहिजे. याच्यानंतर जर नाउन असेल तर हा आर्टिकल आपण घेऊ शकतो. परंतु याच्यानंतर नाउन जो आहे तो काय आहे? मिसिंग आहे. म्हणजे नाउन नाही आणि नाउन नाही तर मग हा आर्टिकल या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. पुढे बघा टीचर टोल्ड अस दॅट दॅट इट वुड बी असं पाहिजे. इट वुड बी और ही वुड बी. इट वुड बी इम्पॉर्टंट फॉर अस. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट जे आहे ते इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो? एक इम्पॉर्टंट एक्झेक्टिव्ह आहे. इम्पॉर्टंटच्या पुढे कोणताही नाउन नाहीये आणि इम्पॉर्टंटच्या पुढे जर नाउन नाहीये तर हा ॲन जो आहे हा ॲन या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे.
माय फादर सेड दॅट इट वॉज अ नेसेसरी. हा नेसेसरी काय आहे? एक ॲब्जेक्टिव्ह आहे आणि या ॲब्जेक्टिव्ह नंतर कोणताही नाउन नाही. यानंतर नाउन जो आहे तो एक मिसिंग नाउन आहे. म्हणजे नाउन नसल्यामुळे हा आर्टिकल ए जो आहे या ठिकाणी चुकीचा आहे. सो रूल नंबर 77 जो आर्टिकल चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला कळाला असेल. रूल नंबर 78 बघा, जेव्हा असे लॅटिन वर्ड्स की ज्यांच्या शेवटी IOR येतो, यामध्ये ज्युनियर असेल, सीनियर असेल, प्रायर असेल, एक्सटेरियर असेल, इंटेरियर असेल, तर या शब्दांच्या नंतर जनरली आपण काय वापरतो? टू वापरतो. या शब्दांच्या नंतर आपण दॅन वापरत नाही. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि हे शब्द ऑलरेडी काय असतात? हे शब्द ऑलरेडी कंपॅरेटिव्ह असतात. कंपॅरिझन करण्यासाठी येतात. त्यामुळे यांची एक्स्ट्रा कंपॅरेटिव्ह डिग्री केली जात नाही. म्हणजे यांच्यासोबत मोर किंवा मोस्ट अशा प्रकारचे शब्द यूज केली जात नाही. आता बघा या ठिकाणी ज्युनियर जो आहे ते ऑलरेडी कंपॅरिझन करतंय आणि कंपॅरिझन करतंय म्हणून याच्या आधी हा जो मोर शब्द घेण्यात आलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. अशा प्रकारच्या मिस्टेक्स किंवा अशा प्रकारचे एरर्स तुम्हाला एम-पी-एस-सी, टी-सी-एस आणि IBPS पॅटर्नच्या परीक्षांमध्ये जे एरर डिटेक्शन किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस असतात त्यामध्ये विचारले जातात. अनुकूल इज मोर सीनियर. सीनियर ऑलरेडी एक कंपॅरिझन करण्याचं काम करते म्हणून हा मोर या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर ज्युनियर नंतर हा जो दॅट किंवा द्यान आहे हा चुकीचा आहे. इकडे टू पाहिजे. इकडे पण हा द्यान चुकीचा आहे. इकडे पण काय पाहिजे? टू पाहिजे. दिस इज मोर प्रायर हे प्रायर आहे. हा टी चुकीचा आहे. आणि हा प्रायर असल्यामुळे प्रायर नंतर द्यान नाही. टू बरोबर राहील आणि मोर जो आहे तो प्रायरच्या आधी येणार नाही. तो अशा पद्धतीने जे कंपॅरिझनचे शब्द आहेत त्यांच्या आधी कधीच मोरचा वापर केला जात नाही. आणि त्यांच्यानंतर द्यानचाही वापर होत नाही. टूचा वापर केला जातो. पुढचा नियम बघा रूल नंबर 79. रूल नंबर 79 मध्ये हे जे परफेक्ट किंवा एक्सलंट किंवा युनिक किंवा ॲब्सोल्यूट किंवा मेजर किंवा मायनर ही शब्द दिलेले आहेत. हे शब्द ऑलरेडी ॲब्सोल्यूट डिग्रीमध्ये असतात. हे शब्द ऑलरेडी सुपरलेटिव्हचा भास किंवा सुपरलेटिव्हची फिलिंग आपल्याला देतात. म्हणजे एखादी वस्तू परफेक्ट आहे, तर परफेक्टच्या पलीकडे आता जास्त परफेक्ट काहीच होऊ शकत नाही. एखादी वस्तू युनिक आहे, तर युनिकच्या पलीकडे मोस्ट युनिक काहीच असू शकत नाही. एखादी वस्तू, एखादा व्यक्ती जर एक्सलंट आहे, तर एक्सलंटच्या पलीकडे आता काहीच नाही. कारण हेच सर्वोच्च मर्यादा आहे किंवा हाच सर्वोच्च बिंदू आहे. परफेक्ट नंतर आणखी काहीच परफेक्ट होऊ शकत नाही. एक्सलंट नंतर आणखी काहीच एक्सलंट होऊ शकत नाही. त्यामुळे हे ॲब्सोल्यूट डिग्रीमध्ये असतात आणि हे ॲब्सोल्यूट डिग्रीमध्ये असल्यामुळे यांच्या आधी मुद्दाम सेंटेन्स चुकवण्यासाठी मोस्टचा वापर किंवा मोरचा वापर करून आपली सेंटेन्सेस चुकवली जातात. म्हणून लक्षात ठेवायचं की या शब्दाच्या आधी कधीच मोस्टचा वापर केला जात नाही आणि मोरचाही वापर मुळीच केला जात नाही. एम-पी-एस-सीचा सर्वात फेव्हरेट रूल आहे की यावर ते जनरली आपल्याला प्रश्न विचारतात. बघा इथे म्हटलेलं आहे दिस इज द मोस्ट परफेक्ट सोल्युशन. परफेक्ट सोल्युशन असणार आहे. परफेक्टच्या पलीकडे काहीच नाही म्हणून परफेक्टच्या पलीकडे किंवा पुढे आपण मोस्ट हा शब्द यूज करू शकत नाही. माय ब्रदर हॅज मेड द मोस्ट एक्सलेंट. एक्सलेंट हा ऑलरेडी एक्सलेंट असल्यामुळे एक्सलेंट सोबत मोस्ट हा शब्द वापरला जाणार नाही. युनिकच्या आधी मोस्ट हा शब्द चुकीचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी ॲब्सोल्यूटच्या आधी हा मोस्ट शब्द जो आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आणि मेजर किंवा मायनरच्या आधी पण आपण मोस्ट किंवा मोर ही शब्द वापरत नाही. त्यामुळे हा नियमही फार महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला यापूर्वी अनेक प्रश्न विचारून झालेले आहेत मित्र. पुढचा बघा रूल नंबर 80 इन्स्पाईट किंवा डिस्पाईट. जर आपण इन्स्पाईटचा वापर करू मित्रांनो, तर त्यानंतर ऑफ हा वापरलाच जाईल. परंतु जेव्हा आपण डिस्पाईटचा वापर करू त्यानंतर ऑफ हा वापरला जात नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. इन्स्पाईट असेल तर ऑफ येणार म्हणजे येणारच आणि डिस्पाईट असेल तर ऑफ मुळीच येणार नाही. दोन्हीही काय आहेत तर दोन्ही या ठिकाणी एकच अर्थाचे शब्द आहे. इन्स्पाईट ऑफ म्हणजे काय असून सुद्धा आणि डिस्पाईट म्हणजे काय असून सुद्धा. म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असून सुद्धा आपण काहीतरी करू शकत नाही. आपल्याकडे एखादं स्किल असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. तर अशा प्रकारची सेंटेन्सेस जी आहेत ती इन स्पाईट ऑफ किंवा डिस्पाईटने आपले तयार होत असतात. आणि यानंतर जनरली आपण काय यूज करत असतो, कधी बीइंग यूज करतो किंवा व्हर्ब असेल तर तो आयएनजी फॉर्ममध्ये यूज करत असतो. बघा सेंटेन्समध्ये म्हटलेलं आहे इन स्पाईट देअर सक्सेस. इन स्पाईट नंतर या ठिकाणी ऑफ जो आहे तो मिसिंग आहे. इथे जर तुम्ही ऑफ लिहिला तर आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. दुसऱ्या सेंटेन्समध्ये डिस्पाईट नंतर हा जो ऑफ घेतलेला आहे हा ऑफ चुकीचा आहे. इन्स्पाईट नंतर या ठिकाणी बघा पुढे ऑफ जो आहे तो शब्द मिसिंग आहे आणि डिस्पाईट नंतर हा अननेसेसरीली ऑफ जो आलेला आहे हा चुकीचा आहे. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. इन स्पाईट ऑफ देअर सक्सेस म्हणजे त्यांचं सक्सेस यश असून सुद्धा दे डिड नॉट मेक मच मनी. त्यांनी खूप पैसे कमविले नाही. डिस्पाईट देअर सक्सेस त्यांचं सक्सेस असून दे डिड नॉट मेक मच मनी. इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग अ हेडॅक. डोकं दुखत असून सुद्धा आय हॅड अ ग्रेट बर्थडे. मी बर्थडे सेलिब्रेट केला.
आणि सेम सेंटेन्स या ठिकाणी खाली डिस्पाइटने कंटिन्यू केलेला आहे. पुढे बघा रूल नंबर 81. हे जे सेंटेन्सेस आहेत, हे जे शब्द आहेत, लुक आहे, टेस्ट, सीम, हे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. आणि हे स्टेटिव्ह वर्ब्स म्हणजे काय, स्टेट दाखवतात, एक प्रकारची अवस्था दाखवतात. आणि अवस्था दाखवत असल्यामुळे यांच्यानंतर नेहमी आपण ॲडजेक्टिव्हचा वापर करतो, ॲडव्हर्बचा वापर करत नाही. कारण जनरली काय होतं, की व्हर्बबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी आपण कुणाचा वापर करतो, ॲडव्हर्बचा वापर करतो. परंतु हे स्टेटिव्ह व्हर्ब असल्यामुळे हे कोणते व्हर्ब्स आहेत, तर स्टेटिव्ह व्हर्ब्स आहेत. आणि हे स्टेटिव्ह व्हर्ब्स असल्यामुळे आपण काय करतो मित्रांनो, यांच्यासोबत ॲडजेक्टिव्ह वापरतो, ॲडव्हर्ब वापरत नाही. सेंटेन्सेस बघा लक्षात येईल. माय मदर सेड दॅट हर डॉटर लुक्ड ब्युटिफुली. आता हा जो लुक्ड आहे हा एक स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळे या ठिकाणी हा ब्युटिफुली ॲडव्हर्ब जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे, फक्त ब्युटिफुल पाहिजे. आणि ब्युटिफुल काय होईल, एक ॲडजेक्टिव्ह होईल. आणि आता आपलं सेंटेन्स या ठिकाणी बरोबर होईल. अवर बॉस मेड अस केअरफुली. केअरफुली चुकीचं आहे. या ठिकाणी काय येईल मित्रांनो, केअरफुली. त्यानंतर बघा, आफ्टर कोविड-19 मेनी पीपल बिकेम रिचली. रिचली नाही, फक्त रिच ॲडजेक्टिव्ह द्यायला पाहिजे. तर डॉक्टर आस्क्ड मी व्हाय आय गॉट, या ठिकाणी गॉट काय, स्टेटिव्ह वर्ड आहे, स्टेटिव्ह व्हर्ब आहे, म्हणून हे काय होईल, इम्पेशंटली नाही, काय होईल, फक्त इम्पेशंट होईल. रोहित ऑर्डर्ड स्वीट डिश अँड अटर्ड द डिश टेस्टिस नाईसली. टेस्टिस म्हणजे की टेस्ट घेतली त्याने आणि ती नाईसली आहे, तर नाईस नाही, फक्त नाईस. नाईसली नाही, तर फक्त नाईस ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी बरोबर. पुढे रूल नंबर 82, बॅलन्स ऑफ डिग्री दोन्हीकडे. म्हणजे जर आपण सेंटेन्समध्ये अँड घेत असू किंवा सेंटेन्समध्ये अँड असेल, तर या अँडच्या आधी जर सुपरलेटिव्ह डिग्री आहे, तर अँड नंतर पण सुपरलेटिव्ह डिग्रीज घ्या. अँडच्या आधी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, तर अँड नंतर पण कंपॅरेटिव्ह डिग्रीज घ्या. अँडच्या आधी पॉझिटिव्ह डिग्री असेल, तर अँडच्या नंतर देखील पॉझिटिव्ह डिग्रीच असली पाहिजे. त्याला आपण बॅलन्स ऑफ डिग्री असं म्हणत असतो, की सेंटेन्समध्ये जर अँड असेल, एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी बोलताना ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे, तर अँडचा वापर केलेला असेल आणि 2 ॲडजेक्टिव्हज वापरले असतील, तर दोन्ही ॲडजेक्टिव्हज एकाच डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे. सेंटेन्स बघा लक्षात येईल. रोहन इज वाईज अँड द बेस्ट बॉय इन अवर क्लास. आता या सेंटेन्समध्ये बघा, अँडच्या आधी वाईज काय आहे, एक पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके, त्यामुळे हा द बेस्ट जो आहे हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा भाग आहे, म्हणून हा चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे, गुड पाहिजे, पॉझिटिव्ह डिग्री, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल, कारण डिग्री जी आहे ती आपण या ठिकाणी बॅलन्स केली. जर अँडच्या आधी पॉझिटिव्ह डिग्री आहे, तर अँड नंतरही काय पाहिजे, पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे, तेव्हाच आपलं सेंटेन्स बरोबर होईल. मयूर वॉज ऑनेस्ट अँड मोस्ट इंटेलिजंट. अँडच्या आधी ऑनेस्ट बघा कोणती डिग्री आहे, ऑनेस्ट ही आहे आपली पॉझिटिव्ह डिग्री. आणि अँडच्या नंतर जर तुम्ही पाहिलं तर द मोस्ट इंटेलिजंट काय आहे, हे द मोस्ट इंटेलिजंट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. हा द आणि मोस्ट काढा, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री झाली फक्त इंटेलिजंट. पुढे बघा, माय मदर इज वाईजर अँड गुड वुमन. आता या ठिकाणी कंपॅरिझन केलेली नाहीये. पुढे वुमन, माय मदर इज वाईजर म्हटलेलं आहे आणि पुढे गुड म्हटलेलं आहे. पण आपण जर या ठिकाणी वाईजरचं पुढे गुडचं बेटर केलं तर ते चुकीचं होईल. कारण पुढे बघा, पुढे आपल्याला कुठेच द्यान करून तुलना केलेली दिसत नाहीये. त्यामुळे हा जो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे हा चुकेल. आणि हा गुड जो आहे हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह बरोबर होईल. मग अँड नंतर इकडे पॉझिटिव्ह डिग्री आहे, तर इकडे फक्त काय पाहिजे, वाईज पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. राहुल इज यंगर अँड इम्पेशंट दॅन हिज ब्रदर. आता या ठिकाणी दॅन हिज ब्रदर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुलना केलेली आहे. आणि तुलना जर केलेली आहे, तर यंगर हे काय आहे, एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आहे. आणि हे जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आहे, तर या ठिकाणी अँड नंतर इम्पेशंट जे आहे ते पण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये पाहिजे. मग याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मोर इम्पेशंट करावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. मोर इम्पेशंट काय होईल, कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि आता आपलं सेंटेन्स जे आहे बॅलन्स ऑफ डिग्रीनुसार बरोबर झालेलं आहे. विनय इज टॉलर अँड फॅट दॅन हिज फ्रेंड. आता इथे कंपॅरिझन केलेली आहे. कंपॅरिझन केलेली आहे म्हणून टॉलर तर बरोबर आहे, परंतु हा जो फॅट आहे हा फॅट चुकीचा आहे. या फॅटच्या ऐवजी काय पाहिजे, फॅटर पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. फॅटर काय, कंपॅरेटिव्ह डिग्री. दिस मूव्ही इज द बेस्ट अँड द ग्रेट ॲज ऑफ नाव. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही जी मूव्ही आहे, ही मूव्ही कशी आहे, बेस्ट आहे. द बेस्ट म्हटलेलं आहे आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी द ग्रेट म्हटलेलं आहे, तर द ग्रेट जे आहे ते चुकीचं होईल. काय पाहिजे, द ग्रेटेस्ट पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल.
ओके. आणि त्यानंतर हा जो द आहे हा पण वापरण्याची काही गरज नाहीये. कारण ऑलरेडी एक द जो आहे तो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. कुठे? इथे बेस्टच्या आधी. पुढे बघा रूल नंबर 83 म्हटलेलं आहे, की ॲज आणि इक्वली दोन्ही एकचदा सेंटेन्समध्ये जर घेतलं तर आपलं सेंटेन्स चुकतं. परंतु सेंटेन्समध्ये मुद्दाम ॲज आणि इक्वली दिलं जातं आणि आपलं सेंटेन्स चुकवलं जातं आणि आपल्याला विचारलं जातं, की सेंटेन्समध्ये कोणत्या ठिकाणी एरर आहे किंवा कोणता एरर आहे. सेंटेन्स बघा, मयूर इज ॲज इक्वली गुड ॲज राहुल इज. आता या ठिकाणी ॲज पण आहे, इकडे पण ॲज आहे आणि इकडे इक्वली आहे. सो हा इक्वली शब्द जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. तुम्ही असं म्हणू शकतात मयूर इज ॲज गुड ॲज राहुल इज. मयूर इज ॲज गुड ॲज राहुल इज. मुंबई इज ॲज इक्वली बिग ॲज कोलकाता इज. ॲज आणि ॲज वापरलेला आहे तर इक्वलीची या ठिकाणी काहीही गरज नाही. मुंबई इज ॲज बिग ॲज कोलकाता इज असं आपलं सेंटेन्स बरोबर राहील. अमित इज इक्वली बघा पुन्हा एकदा या ठिकाणी इक्वली जो शब्द आहे हा कसा आहे? चुकीचा आहे. अमित इज ॲज ऑनेस्ट ॲज हिज बॉस इज आपलं सेंटेन्स बरोबर होईल. तुम्हाला जर इक्वलीचा वापर करायचा आहे तर तुम्ही असं करू शकतात मयूर अँड राहुल आर इक्वली गुड. मयूर अँड राहुल आर इक्वली गुड. सेंटेन्सचा अर्थ सारखा होतो. मुंबई अँड कोलकाता आर इक्वली बिग असं आपल्याला म्हणता येईल. सो हा ॲज जो आहे तो इथून काढावा लागेल. आणि पुढे बघा अमित अँड हिज बॉस आर ॲज इक्वली. सो आता या ठिकाणी तुम्ही आर इक्वली म्हणतायत ना, तर मग हा ॲज जो आहे तो काढून टाका. सो ही सेंटेन्सेस आपली काय होतील? बरोबर होतील. सो इकडनं इक्वली काढायचं आहे तर बरोबर होईल. इकडनं ॲज काढा तर आपलं सेंटेन्स काय होईल? बरोबर होईल. रूल नंबर 84 बघा, जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री सोबत ॲजचा वापर करतो तेव्हा जनरली आपण ॲज किंवा सूचा वापर करतो. सो जनरली नेगेटिव्ह सेंटेन्सेससाठी असतं, परंतु डिग्री तर मात्र पॉझिटिव्ह असणार आहे. मयूर इज ॲज बिझियर. आता हा बिझियर शब्द कोणता आहे? कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. जर ॲज इकडे पण आहे, इकडे पण आहे, तर ही कॉम्पॅरेटिव्ह डिग्री या ठिकाणी चुकीची आहे. इथे पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे. पॉझिटिव्ह डिग्री काय असणार आहे? बिझी असणार आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. राहुल इज ॲज मोर ऑनेस्ट ॲज. बघा इकडे पण ॲज आहे मित्रांनो, इकडे पण ॲज आहे. तर इकडे आपल्याला काय पाहिजे? इकडे पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री. मोर वापरल्यामुळे हे काय झाली? कॉम्पॅरेटिव्ह डिग्री झाली. हा मोर शब्द या ठिकाणी काढा म्हणजे ऑनेस्ट फक्त काय होईल या ठिकाणी? ऑनेस्ट फक्त या ठिकाणी आपली होईल पॉझिटिव्ह डिग्री आणि हे आपलं सेंटेन्स बरोबर होईल. दिस पेन इज ॲज मोर रेड ॲज ब्लड इज. आता बघा इकडे पण ॲज आहे, इकडे पण ॲज आहे. रेड बरोबर आहे, परंतु मोर जो आहे तो चुकीचा आहे कारण तो कंपॅरिझन करतोय. मुंबई इज नॉट सो बिगर. बिगर तर अजिबात येणार नाही. बिगर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. बिग पाहिजे पॉझिटिव्ह डिग्री. रूल नंबर 85 बघा, ऑफ द टू जर वाक्यामध्ये असेल आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला असेल, तर त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी आपल्याला आर्टिकल द यूज करावा लागतो. फक्त हीच अशी एक केस आहे, की यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री जेव्हा आहे, तेव्हा आपण दचा वापर करतो आणि पुढे बॅलन्स करण्यासाठी जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो, तेव्हा एकदा आपण आर्टिकल द वापरतो. त्या ठिकाणी बघा ऑफ द टू असेल आणि कंपॅरेटिव्ह डिग्री असेल, तर त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी आर्टिकल द वापरायचं आहे. इकडे बघा ही इज द मोस्ट ऑनेस्ट ऑफ द टू बॉईज. क्लिअरली म्हटलेलं आहे ऑफ द टू बॉईज आणि या ठिकाणी ऑनेस्ट म्हटलेलं आहे. सो हा मोस्ट जो आहे हा मोस्ट या ठिकाणी येणार नाही. इकडे काय येईल? मोर येईल. ही इज द मोर ऑनेस्ट ऑफ द टू बॉईज, की दोन मुलांपैकी तो जास्त ऑनेस्ट आहे. श्रीधर इज द मोस्ट पॉप्युलर ऑफ द टू ऍक्टर्स. ऑफ द टू ऍक्टर्स म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी हा जो मोस्ट आहे हा मोस्ट चुकीचा होईल. इकडे काय पाहिजे? मोर पाहिजे आणि त्याच्या आधी आर्टिकल द जो आहे तो पण कसा आहे? बरोबर आहे. पुढे बघा द प्लेयर इज द बेस्ट ऑफ द टू प्ले. ऑफ द टू म्हटलं रे म्हटलं की आपल्या या ठिकाणी जो आहे तो बेस्ट तर मुळीच येणार नाही कारण दोन साठी कंपॅरिझन केली जात आहे आणि कंपॅरिझन केली जाते तेव्हा आपण काय तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो आणि याच कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी मग काय यूज केला असेल? आर्टिकल द यूज केला जाईल तेव्हा हे सेंटेन्सेस बरोबर होते. हा नियमही लक्षात ठेवायचा आहे. पुढचा नियम बघा काय दिलेला आहे रूल नंबर 86 की दिस इज द टाइम असेल, दिस इज हाय टाइम असेल, दिस इज राईट टाइम असेल, दिस इज अबाउट टाइम असेल तर अशा परिस्थितीत आपण काय यूज करतो? तर अशा परिस्थितीत आपण यूज करतो पास्ट टेन्स. कोणता पास्ट टेन्स? पास्ट इंडेफिनिट टेन्स. सो दिस इज द टाइम दॅट वी सेलिब्रेट युअर बर्थडे. सो वी सेलिब्रेटेड पाहिजे, इकडे काय पाहिजे? व्ही टू पाहिजे. दिस इज हाय टाइम, हाईट नाही. दिस इज हाय टाइम दॅट आय वॉच्ड मूवी, हे सेंटेन्स बरोबर होईल. दिस इज राईट टाइम दॅट दे हॅव दे स्टडीड, व्ही टू बरोबर राहील. दिस इज अबाउट टाइम दॅट वी रेड बुक्स, हा रेड या ठिकाणी व्ही टू. हा नियम सगळ्यांना माहिती असेल. रूल नंबर 87 बघा,
जर दिस इज द टाइम असेल आणि त्यानंतर जर टू असेल तर मात्र आपण V1 वापरतो. हे पण सगळ्यांना माहीत आहे. दिस इज टाइम टू स्टडी असं आपण म्हणत असतो. दिस इज टाइम टू वर्क V2 जो आहे तो चुकीचा आहे. ओन्ली V1 पाहिजे. दिस इज टाइम टू वर्क ऑन अवर मिस्टेक. दिस इज टाइम टू वॉच मूवी नाही. दिस इज टाइम टू वॉच मूवी. दिस इज टाइम टू प्लेड क्रिकेट नाही. दिस इज टाइम टू प्ले क्रिकेट. हे सेंटेन्स आपलं बरोबर. नियम क्रमांक 88 बघा. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट असेल, दिस इज द सेकंड टाइम दॅट असेल, दिस इज द थर्ड टाइम, लास्ट टाइम, फोर्थ टाइम असेल तर त्यानंतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? सब्जेक्ट नंतर एकतर आपण हॅवचा वापर करतो सब्जेक्ट नुसार किंवा हॅजचा वापर करतो सब्जेक्ट नुसार आणि त्यानंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म यूज करतो. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट यू मेड दिस मिस्टेक नाही. यू हॅव मेड दिस मिस्टेक पाहिजे. हे बघा. दिस इज द फर्स्ट टाइम इथपर्यंत आपलं झालं. दिस इज द सेकंड टाइम इथपर्यंत झालं सेंटेन्स. दिस इज द थर्ड टाइम इथपर्यंत आपलं सेंटेन्स झालं. दिस इज द लास्ट टाइम इथपर्यंत आपलं सेंटेन्स झालं. त्यानंतर तुम्ही दॅट वापरा किंवा नका वापरा काही फरक पडत नाही. परंतु त्यानंतर येणारा जो सेंटेन्स असणार आहे, दुसरा जो क्लॉज असणार आहे, तो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे. म्हणजे हा यू जर सब्जेक्ट आहे तर यू नुसार हॅव घ्या आणि नंतर मेड जो आहे तो V3 घ्या. इकडे यू सब्जेक्ट आहे तर इकडे डिड नॉट येणार नाही. यू साठी आपण हॅवचा वापर करतो आणि नॉट आणि हा इन्व्हाइट पण येणार नाही. इकडे काय पाहिजे? इन्व्हाइटेड पाहिजे V3. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इकडे बघा शी नंतर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे म्हणून हॅज बरोबर होईल. बाकी सगळं बरोबर आहे. इकडे बघा यू नंतर आपल्याला कॉल्ड नाही. कॉल्डच्या आधी हॅव वापरावा लागेल आणि कॉल्ड V3 मध्ये कन्वर्ट होईल. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा मित्रांनो रूल नंबर 89 सिन्स वर्सेस फॉर. हे पण सगळ्यांना माहिती असेल की पिरियड ऑफ टाइम असेल तर आपण फॉरचा वापर करतो. पॉइंट ऑफ टाइम असेल तर आपण सिन्सचा वापर करतो. एक्झॅक्ट सांगितलेलं आहे 4 डेज. 4 डेज म्हणजे एक्झॅक्टली कोणते 4 डेज, कोणत्या तारखेपासूनचे 4 डेज हे आपल्याला माहिती नाही. म्हणून या ठिकाणी सिन्सचा वापर करणं चुकीचं आहे. इकडे काय वापरावं लागेल? फॉर वापरावं लागेल. हे सगळ्यांना माहिती आहे. राहुल हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2015. 2015 2015 म्हटलेलं आहे. क्लिअरली कळतंय की या ठिकाणी एक्झॅक्ट इयर दिलेला आहे. एक्झॅक्ट इयर जर दिलेलं असेल तर फॉरचा वापर होत नाही. कशाचा वापर होतो? सेन्सचा वापर होतो. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 10 इयर. 10 इयर्स म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या वर्षापासून शिकवतायत? 10 वर्षापासून. परंतु एक्झॅक्टली ते इयर कोणतं आहे हे आपल्याला माहिती नाहीये. मग 10 इयर्ससाठी आपण सिन्स नाही, 10 इयर्ससाठी आपण फॉरचा वापर करतो. जर आपल्याला माहिती असतं एक्झॅक्ट इयर 1999 आहे की 2015 आहे तेव्हा आपण करू शकलो असतो. दे हॅव बीन रीडिंग द बुक फॉर मॉर्निंग. फॉर मॉर्निंग नाही. मॉर्निंग एक पॉइंट ऑफ टाइम आहे आणि म्हणून त्यासाठी आपण काय यूज करतो? सेन्स यूज करतो. पुढे बघा रूल नंबर 90 की जेव्हा आपण गेटचा वापर करतो, बिकमचा वापर करतो, गुरुचा वापर करतो, त्यानंतर आपण 2 वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करून त्या सेंटेन्समध्ये फोर्स किंवा स्ट्रेस देण्याचं काम करतो. तेव्हा ही गेट, बिकम किंवा गुरु जी आहेत ही ING फॉर्ममध्ये येत असतात. बघा सेंटेन्सेस की अदानी इज बिकमिंग रिचर अँड रिच. सो या ठिकाणी आपली कॉम्पॅरेटिव्ह डिग्री पाहिजे आणि इकडे पण आपली कॉम्पॅरेटिव्ह डिग्री पाहिजे. सो इकडे रिच नाही, इकडे काय पाहिजे? रिचर पाहिजे. सो अदानी इज बिकमिंग रिचर अँड रिचर म्हणजे काय? अदानी हे श्रीमंतावर श्रीमंत बनतात चाललेले आहे. पीपल ऑफ इंडिया आर गेटिंग पुअर अँड पुअरर. बघा या ठिकाणी कॉम्पॅरेटिव्ह, इकडे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, इकडे पॉझिटिव्ह डिग्री आहे. ही मात्र चुकीची आहे. आपल्याला काय करावं लागेल? पुअरर करावं लागेल. इकडे पण पुअरर करावं लागेल. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. शी इज बिकमिंग मोर ब्युटिफुल अँड मोर ब्युटिफुल. आता या ठिकाणी मोर ब्युटिफुल अँड मोर ब्युटिफुल असं म्हणता जाईल का? नाही. कारण मोर ब्युटिफुल आणि मोर ब्युटिफुल दोन्ही वेळेस घेतलं तर ते बरोबर नाही वाटत. सो आपण काय म्हणत असतो मित्रांनो की या ठिकाणी आपण असं म्हणणार शी इज बिकमिंग, हा ब्युटिफुल काढून टाका. मोर अँड मोर ब्युटिफुल. दिवसेंदिवस ती अधिकाधिक सुंदर बनत चाललेली आहे. युअर हेअर इज ग्रोईंग स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. सो इकडे पण स्ट्रॉंगर पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर होईल. पुढे बघा रूल नंबर 91 की ज्यावेळेस आपण गो किंवा कम किंवा एंटर किंवा अराईव्ह या प्रकारचे व्हर्ब वापरू आणि त्यासोबत जर आपल्याला एखादा असा ॲडव्हर्ब यूज करायचा आहे की जो प्लेस ऑफ ॲडव्हर्ब आहे, म्हणजे प्लेस दाखवणारा ॲडव्हर्ब आहे आणि मॅनर दाखवणारा ॲडव्हर्ब आहे. तर आधी आपण प्लेस दाखवणाऱ्या ॲडव्हर्बला वापरतो आणि नंतर मग आपण मॅनर दाखवणारा ॲडव्हर्ब जे आहे ते यूज करतो. PM हा रूल लक्षात ठेवा फक्त 4 वर्बसाठी. इतर जर वर्ब्स असतील तर मग आपण MP चा रूल फॉलो करतो. बघा राहुल कुमार हॅड गॉन. आता गॉन काय आहे? गोचा V3 आहे. हा काय आहे? गोचा V3 आहे. इकडे स्लोली काय आहे?
स्लोली मॅनर आहे आणि देअर काय आहे? देअर आहे प्लेस. कशाचा? ॲडव्हर्बचा. मग आता आपण पाहिलं या ठिकाणी, की ज्यावेळेस गो असेल, कम असेल, अराईव्ह असेल, एंटर असेल, अशा परिस्थितीत आपण कोणता रूल फॉलो करतो? पीएमचा. म्हणजे आधी प्लेस पाहिजे, नंतर मॅनर पाहिजे. म्हणजे हा स्लोली आणि देअर हा पोझिशनमध्ये चुकतोय. आधी काय पाहिजे? देअर आणि त्यानंतर काय पाहिजे? स्लोली आणि नंतर घ्या फुल स्टॉप. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल बघा. राहुल कुमार हॅड गॉन देअर स्लोली. राहुल कुमार त्या ठिकाणी स्लोली गेला होता. द राजधानी एक्सप्रेस इज अरायव्हिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 3 इमिजिएटली. इमिजिएटली हे एक टाइम दाखवणार आहे, मॅनर दाखवणार आहे, म्हणून हे सेंटेन्स कॅन्सल करा. द टीचर एंटर्ड सिक्रेटली. सिक्रेटली काय आहे? एक मॅनर दाखवणारा ॲडव्हर्ब आहे आणि द रूम जे आहे ते काय आहे? एक प्लेस दाखवणारा ॲडव्हर्ब या ठिकाणी आहे. मग आता एमपीचा जो रूल आहे तो चुकीचा आहे. आपल्याला काय यूज करावं लागेल? आधी द रूम यूज करावं लागेल, आधी प्लेस यूज करावं लागेल, त्यानंतर सिक्रेटली आपल्याला यूज करावं लागेल. सिक्रेटली काय असणार आहे? आपला मॅनर असणार आहे आणि पीएमचा रूल या ठिकाणी फॉलो होतोय, की द टीचर एंटर्ड द रूम सिक्रेटली. टीचर रूम मध्ये एंटर झाले कसे? सिक्रेटली. शी केम हॅपीली हिअर. हॅपीली काय आहे? एक मॅनर आहे. हिअर काय आहे? प्लेस आहे. हा पोझिशन मुळात चुकीचा आहे. आधी काय पाहिजे? हिअर आणि मग नंतर मॅनर पाहिजे आणि मॅनर काय आहे? मॅनर आहे हॅपीली आणि आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. परंतु या व्यतिरिक्त म्हणजे गो, कम, एंटर किंवा अराईव्हच्या व्यतिरिक्त जर व्हर्ब असतील तर मग आपण कोणता रूल फॉलो करणार? एमपी. पीएम नाही, एमपीचा रूल फॉलो करणार. बघा एमपी. एमपी मध्ये काय? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आणि ॲडव्हर्ब ऑफ प्लेस अशा पद्धतीने आपली रचना असणार आहे. राहुल मेट हिज ब्रदर ॲट एअरपोर्ट सिक्रेटली. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एअरपोर्ट काय आहे? एक प्लेस आहे आणि सिक्रेटली काय आहे? तर सिक्रेटली या ठिकाणी काय आहे? मॅनर आहे. आता हे जे केलेलं आहे या ठिकाणी यांनी चुकवलेलं आहे. आता इथे मेट म्हटलेलं आहे, त्यामुळे ॲट एअरपोर्ट नाही, सिक्रेटली आधी येणार, सिक्रेटली आधी येणार, ॲट एअरपोर्ट हे नंतर येणार. कारण आता आपल्याला पीएमचा रूल फॉलो करायचा नाही. आता आपल्याला एमपीचा रूल फॉलो करायचा आहे. एमपी मध्ये आधी सिक्रेटली म्हणजे मॅनर येणार आणि ॲट एअरपोर्ट म्हणजे काय येणार? पी. पी फॉर प्लेस. द टीचर अनाउन्स्ड ऑन स्टेज लाऊडली. ऑन द स्टेज काय आहे मित्रांनो? ऑन द स्टेज आहे प्लेस आणि लाऊडली जे आहे हे काय आहे? मॅनर. सो या ठिकाणी आपण पीएमचा रूल फॉलो करतोय, परंतु पीएमचा रूल फॉलो करायचा नाही, आपल्याला एमपीचा रूल फॉलो करायचा आहे. लाऊडली ऑन द स्टेज असं आपलं सेंटेन्स बरोबर होईल. द इंटरव्ह्यू आन्सर्ड नाईसली इन द इंटरव्ह्यू. त्या ठिकाणी बघा नाईसली जी आहे एम बरोबर होत आहे आणि इन द इंटरव्ह्यू जे आहे ते पी. एमपीचा सिक्वेन्स जो आहे या ठिकाणी बरोबर आहे. हे सेंटेन्स बरोबर आहे. पुढे बघा एम्प्टी. एम्प्टी काय आहे? की आधी मॅनर येणार आणि मग टाइम येणार. एम्प्टी म्हणजे काय? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आणि नंतर ॲडव्हर्ब ऑफ टाइम हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. राहुल प्लेड यस्टरडे. यस्टरडे काय मित्रांनो? एक टाइम आहे आणि या ठिकाणी वेल काय आहे? मॅनर. परंतु हा सिक्वेन्स चुकतोय. आधी काय यूज व्हायला पाहिजे? वेल. वेल काय तुमचं? मॅनर आणि त्यानंतर यस्टरडे यूज व्हायला पाहिजे. यस्टरडे काय आहे आपलं? यस्टरडे टाइम आहे. सो या पद्धतीने आपलं सेंटेन्स बरोबर होईल. हे असं जर घेतलं तर चुकीचं. पुढे बघा मयूर विल टेक इट टुमारो. टुमारो काय आहे मित्रांनो? टुमारो आहे प्लेस. टुमारो म्हणजे उद्या. उद्या इज अ टाइम. टाइम हा टी असणार आहे आणि सिरियसली जे आहे ते काय असणार आहे? आपलं मॅनर असणार आहे. टीएमचा सिक्वेन्स बरोबर असतो का? नाही. एमटीचा म्हणजे आधी सिरियसली घ्या आणि मग नंतर टुमारो घ्या. राहुल हॅजन डन इट नाऊ स्लोली. सो नाऊ जे आहे हे टाइम आहे आणि स्लोली एम आहे. टीएमचा सिक्वेन्स नाही, एमटीचा सिक्वेन्स बरोबर असेल. ओके. पुढे बघा रूल नंबर 94 यूज ऑफ ॲगो. जेव्हा आपण ॲगोचा वापर करतो तेव्हा आपण आधी डिजिट लिहितो किंवा आधी आपण फ्रेज लिहितो, त्यानंतर आपण काय यूज करतो? ॲगो. बघा आय केम टू मुंबई 2 इयर्स ॲगो असं पाहिजे. ॲगो 2 इयर्स नाही. हे ॲगो या ठिकाणी पोझिशन चुकवतंय. ही विजिटेड द ताजमहल ॲगो 6 मंथ नाही, 6 मंथ्स ॲगो हे सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. आय स्टार्टेड टीचिंग ॲगो 10 इयर्स बिफोर 10 इयर्स म्हणू शकतो. ॲगो नाही. ॲगो जर म्हणायचं आहे तर ते एक्झॅक्टली नंतर येणार. आणि ॲगोचा नियम हा लक्षात ठेवायचा आहे, की जेव्हा आपण ॲगोचा वापर करतो, तेव्हा जनरली या ठिकाणी काय यूज करून दिलं जातं? सिन्स यूज करून दिलं जातं. बघा सिन्स यूज करून दिलं जाईल, की इट इज 10 इयर्स ॲगो सिन्स, इट इज 6 इयर्स ॲगो सिन्स, इट इज 5 मंथ्स ॲगो सिन्स. तर हा सिन्स जो आहे या ठिकाणी काय होईल मित्रांनो? चुकीचा होईल. हा सेन्स जो आहे हा सेन्स कशामध्ये बदलला पाहिजे? दॅटमध्ये. हा सेन्स कशामध्ये बदलला पाहिजे? दॅटमध्ये. तेव्हा आपली सेंटेन्सेस बरोबर होतात. हा नियम फार महत्वाचा आहे. हा लक्षात ठेवायचा आहे.
की इट इज 10 इयर्स ॲगो 10 वर्षापूर्वी दॅट आय स्टार्टेड टीचिंग. तेव्हा मी टीचिंगला सुरुवात केली. इट इज 6 ॲगो 6 वर्षापूर्वी दॅट माय ग्रँडफादर डाईड. ते मरण पावले. अशा पद्धती. पुढे आहे इट इज 10 इयर्स. आता इकडे बघा ॲगो शब्दच नाहीये. इट इज 6 इयर्स आहे. इट इज 5 इयर्स आहे. इथे ॲगो शब्द आहे का? नाही. मग ॲगो शब्द नाहीये, तर मग हा दॅट या ठिकाणी काय होईल आता चुकीचा होईल. कारण जेव्हा ॲगो असेल तेव्हा आपण दॅट वापरणार. परंतु जेव्हा ॲगो नसेल तेव्हा आपण काय वापरणार? सिन्स वापरणार. सो इकडे काय यूज करायचंय मित्रांनो आपण सिन्स यूज करायचा आहे आणि तेव्हा ही सेंटेन्सेस आपली काय होतील? बरोबर होतील. पुढचा नियम बघा रूल नंबर 97. हे पण सगळ्यांना माहिती की क्वांटिटी असेल तर आपण हाऊ मच म्हणतो, हाऊ मेनी म्हणत नाही. आणि संख्या जर असतील तर आपण हाऊ मेनी म्हणतो, हाऊ मच म्हणत नाही. अगदी सोपा नियम आहे. की हाऊ मेनी मिल्क, मिल्क कधीच हाऊ मेनी असत नाही. मिल्कसाठी आपण काय यूज करतो? हाऊ मच. कारण याला संख्येत मोजता येत नाही. हाऊ मेनी वॉटर, वॉटरसाठी पण आपण कधीच मेनीचा वापर करत नाही. शुगरसाठी पण मेनीचा वापर करत नाही. बॉईजला मोजू शकतो, गर्ल्सला मोजू शकतो, एम्प्लॉईजला मोजू शकतो म्हणून या ठिकाणी मच, मच, मच जे आहे ते चुकीचं आहे. इकडे मचच्या ऐवजी काय येणार? मेनी येणार आणि इकडच्या 3 सेंटेन्सेसमध्ये मेनीच्या ऐवजी काय येणार? मच येणार. हे सोपं आहे, सगळ्यांना समजलं असेल. रूल नंबर 98. जर आपण होम लिहत असू, स्कूल लिहत असू, कॉलेज, युनिव्हर्सिटी, एअरपोर्ट, थिएटर, स्टेशन, पार्टी, लेक्चर तर त्याच्या आधी आपण कोणता प्रिपोजिशन यूज करतो? ॲट हा प्रिपोजिशन यूज करतो. सेंटेन्सेस चुकवली जातात, की होमच्या आधी इन लिहून दिलं जातं, चुकीचं आहे. ॲट होम म्हटलं पाहिजे. वेटिंग फॉर राहुल ॲट स्कूल जे आहे ते बरोबर आहे. इन द पार्टी नाही, ॲट दी पार्टी म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. ॲट लेक्चर लेक्चरमध्ये आहे. इन द स्टेशन नाही, ॲट दी स्टेशन असं आपण म्हणू शकतो. ओके. पुढे बघा रूल नंबर 99 काय आहे? की ज्यावेळेस आपण एखादं मोशनमध्ये बघा इन केव्हा म्हणतो, की ऑलरेडी एखादा व्यक्ती आतमध्ये आहे तेव्हा इन. परंतु एखादा व्यक्ती किंवा काही क्रिया आतमध्ये जाण्याची किंवा आतमधून बाहेर येण्याची होत असेल, तर अशा परिस्थितीत आपण काय यूज करतो? इनटू यूज करतो. तो कॅटने रिव्हरमध्ये म्हणजे ही कॅट आहे आणि या कॅटने रिव्हरमध्ये जर उडी मारली, तर ती उडी मारण्याची क्रिया सुरू आहे, मोशनमध्ये आहे. आणि एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसच्या आतमध्ये म्हणजे रिव्हरमध्ये जाते म्हणून इन नाही काय पाहिजे? इनटू पाहिजे. हे पण सर्वांना माहिती असेल. द बॉय फेल इन द वेल. जो मुलगा आहे तो विहिरीमध्ये पडला. तर पडला म्हणजे काय? मोशनमध्ये आहे. आधीच विहिरीमध्ये होता का? नाही. पडला म्हणजे आपल्याला इनटू यूज करावा लागेल. ब्रोक नंतर इनटू या ठिकाणी यूज करावा लागेल. याचा अर्थ होतो घरफोडी करणे. ट्रान्सलेट इनटू, बर्स्ट इनटू, ब्रेक इनटू असं आपण म्हणत असतो. आणि रूल नंबर 100 आहे की हेच आहे बघा ट्रान्सलेट नंतर इनटू, ब्रेक नंतर इनटू, टर्न नंतर इनटू. त्यानंतर बघा आज टेलिग्रामला प्रश्न टाकला होता बस नंतर सुद्धा आपण काय यूज करतो? इनटूचाच वापर करतो हे लक्षात ठेवा. सेंटेन्सेस बघा. द लॉयर ट्रान्सलेटेड इन इंग्लिश नाही, इनटू इंग्लिश. वॉटर टर्न्स इन आईज नाही, वॉटर टर्न्स इनटू आईज. मिल्क टर्न्स इन कर्ड नाही, इनटू कर्ड असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा आपले सेंटेन्सेस काय होतील? बरोबर होतील. तर अशा पद्धतीने आपण जवळपास रूल नंबर 100 पर्यंत पोहोचलेलो आहोत. 76 पासून आपण सुरुवात केली. रूल क्रमांक 100 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि हे 100 पर्यंत जे नियम आपण पाहिले आजची हे सगळ्यात सोपी नियम होती. जनरली यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ज्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात ते नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सर्वच नियम लक्षात ठेवा मित्रांनो, कारण केव्हा कोणता प्रश्न विचारला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या नियमाच्या आधारे परीक्षा एम-पी-एस-सी किंवा आय-बी-पी-एस किंवा टी-एस-एस पॅटर्ननुसार जरी झाली, तर त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स टाइपचे क्वेश्चन, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन, एरर डिटेक्शनचे क्वेश्चन किंवा एम-पी-एस-सी पॅटर्नमध्ये आयडेंटिफाय द करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्सेस जे प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि त्यानंतर व्होकॅब्युलरीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो तुम्हाला करावाच लागेल. तेव्हा आपला स्कोर वाढेल. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर. बाय. आणि महाशिवरात्रीनिमित्त आपल्या आपण कोर्सेसवर ऑफर दिलेली आहे. त्यासाठी आपल्या एस-के एज्युकेशन ॲप चेक करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.